लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आलेली आहे। लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 4500 रुपयाची रक्कम जमा झालेली आहे। 3 महिन्याचे पैसे एकत्रित महिलांच्या खात्यामध्ये वितरित होत आहेत। लाडक्या बहिणींना उशिरा का असेना पण लाडकी बहीण योजनेअंतर्गत पैशाचा लाभ हा थेट बँक खात्यामध्ये मिळत आहे। लाडक्या बहिणींनो नोव्हेंबर आणि डिसेंबर तसेच जानेवारी अशा तिन्ही हप्त्याची रक्कम ही सरकारने तुमच्या बँक खात्यामध्ये वितरित केली आहे। त्याचबरोबर चंद्रशेखर बावनकुळे आणि उदय सामंत यांनी लाडकी बहीण योजनेचा पुढील हप्ता 2100 रुपयाचा देखील होणार असल्याची विशेष माहिती दिली आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो आता तुमच्या बँक खात्यामध्ये तिन्ही महिन्याचे एकत्रित पैसे तर जमा होत असल्यामुळे तुमच्यासाठी आनंदाची बातमी आली आहे। परंतु पुढील हप्ता 2100 रुपयाचा होणार असल्यामुळे तुमच्यासाठी आणखी एक आनंदाची बातमी आहे। 2100 रुपयाचा हप्ता मिळवण्यासाठी सरकारने 3 नवीन अटी देखील लावल्या आहेत, त्या देखील आपण पाहणार आहोत। परंतु सर्वात आधी आपण हे जाणून घेऊया की 4500 रुपयाची रक्कम ही कोणत्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये वितरित करण्यात येणार आहे, कोणत्या महिलांना याचा लाभ मिळालेला आहे। लाडक्या बहिणींनो काही महिलांच्या खात्यामध्ये 4500 रुपयाची रक्कम जमा होत असताना नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी अशा महिन्यांचे प्रत्येकी 1500 रुपये असे एकूण 4500 रुपये सरकारने वितरित केले आहेत। सरकारने आज अधिकृतपणे निधी वितरणास सुरुवात केली आहे। महिला व बालविकास विभागाकडून विशेष माहिती मिळत आहे। ई-केवायसी प्रक्रियेमुळे थकलेला तिन्ही महिन्यांचा हप्ता 4500 रुपयाचा हप्ता लाडक्या बहिणींना एकत्र देण्याचा निर्णय हा महिला व बालविकास विभागाकडून घेण्यात आला आहे। राज्य सरकारने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती सुरू केलेली लाडकी बहीण योजना ही राज्यातील महिलांना थेट आर्थिक आधार देत आहे। या योजनेअंतर्गत 1500 रुपये महिलांच्या खात्यामध्ये वितरित केले जातात। तेच पैसे आता एकत्रित तिन्ही हप्त्याचे एकत्रित सोडण्याचा निर्णय सरकारने घेतला। महिलांसाठी सरकारने निधी वितरणास सुरुवात केली आहे, परंतु हे पैसे जमा होत असताना सर्वात प्रथम महाराष्ट्रातील लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये हा हप्ता सोडण्यात आला आहे। तर आपण जाणून घेणार आहोत की कोणत्या महिला यासाठी पात्र ठरल्या आहेत, कोणत्या जिल्ह्यातील महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले आहेत। सरकारने ई-केवायसी प्रोसेस न झालेल्या महिलांच्या खात्यामध्ये देखील हप्ते सोडणार असल्याचा निर्णय घेतलाय। महिलांना थेट डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून पैसे मिळत आहेत। याच पार्श्वभूमीवरती सरकारने आता लाडकी बहीण योजनेअंतर्गत 2100 रुपयाचा हप्ता देखील महिलांना देण्याची विशेष माहिती दिली आहे। परंतु त्यासाठी कोणत्या 3 अटी लावण्यात आलेल्या आहेत हे देखील आपण पाहूया। लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। 4500 रुपयाचा हप्ता सरकारने सोडण्याचा निर्णय घेतलाय आणि तो हप्ता महिलांच्या खात्यामध्ये वितरित देखील झालेला आहे। ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही भागातील महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होत आहेत। आज सकाळीच एकनाथ शिंदे साहेबांनी डीबीटीचं बटन दाबलंय, त्याचवेळी पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे। महिलांच्या खात्यामध्ये 4500 रुपये जमा झाल्याचा मेसेज महिलांना आला। तर नेमकं कोणत्या महिलांना हा मेसेज आलाय, कोणत्या जिल्ह्यांमध्ये हप्ता वाटप पार पडलंय याची सविस्तर माहिती आपण घेणार आहोत। सरकारने लाडकी बहीण योजनेअंतर्गत दर महिन्याला बहिणींच्या खात्यामध्ये 1500 रुपये सोडण्याचा निर्णय घेतला होता। त्यानुसार सरकारने पहिली अट लावली होती, ती म्हणजे ज्या महिलांचं उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा कमी आहे अशाच महिलांच्या खात्यामध्ये पैसे वितरित केले जाणार आहेत। त्याचबरोबर दुसरी अट अशी देखील होती की ज्या महिलांच्या घरामध्ये सरकारी नोकरदार नाही अशा महिलांच्या खात्यामध्ये पैसे वितरित केले जात होते। याच पार्श्वभूमीवरती आजचा हप्ता वाटप पार पडत आहे। 4500 रुपयाची रक्कम ही महिलांच्या खात्यामध्ये वितरित होत आहे। काही महिलांना 5 मिनिटापूर्वी पैसे जमा झाल्याचा मेसेज आलाय, तर काही महिलांच्या बँक खात्यामध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून तिन्ही महिन्याचे पैसे एकत्रित जमा झाले आहेत। लाडक्या बहिणींनी प्रतिक्रिया व्यक्त करत एकनाथ शिंदे साहेबांचे आभार मानले आहेत, कारण सरकारने ई-केवायसी प्रोसेससाठी लाडकी बहीण योजनेचा हप्ता थांबवला होता, त्यामुळे महिलांना पैशाचा लाभ मिळाला नव्हता। परंतु अखेर आता सरकारने निर्णय घेतला असून तिन्ही हप्ते एकत्र सोडण्याचा निर्णय घेतला। अखेर या निर्णयाला गती लागली असून पैसे महिलांच्या खात्यामध्ये जमा होत आहेत। लाडक्या बहिणींनो तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होत असताना सरकारने ई-केवायसी प्रोसेसद्वारे महिलांची पडताळणी देखील पूर्ण केली। कोणतीही लाडकी बहीण पैशापासून वंचित राहू नये, प्रत्येक बहिणीला आर्थिक आधार मिळावा हाच एकनाथ शिंदे साहेबांचं ध्येय होतं आणि यानुसारच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होत असताना डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून महिलांना 4500 रुपयाचा लाभ मिळत आहे। परंतु हे पैसे महिलांच्या खात्यामध्ये जमा होत असताना लाडक्या बहिणींची पडताळणी देखील पूर्ण करण्यात आली आहे। त्याचबरोबर महिलांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा झाल्यावरती काही महत्त्वाच्या बँकांची निवड देखील सरकारने केली आहे। 2100 रुपयाचा हप्ता वाटप वितरित होत असताना महत्त्वाच्या बँकांची निवड
सरकार करणार आहे, अशा देखील सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणींनो लक्षपूर्वक ऐका की महिला व बालविकास विभागाकडून कोणते महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. कारण 2100 रुपयाचा हप्ता वितरित होत असताना सरकारने नवीन 3 अटी लावलेल्या आहेत. सरसकट सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार नाहीत, कारण 2100 रुपयाच्या अटीसाठी सरकारने महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. जर तुम्ही EKYC प्रोसेस कंप्लीट केली नसेल तर देखील लाडक्या बहिणींनो लक्षपूर्वक ऐका, सरकारने आता मुदतवाढ देण्याचा निर्णय देखील घेतलाय. त्यामुळे तिन्ही हप्ते एकत्रित महिलांच्या खात्यावरती जमा होत असताना EKYC प्रोसेस पूर्ण न केलेल्या महिलांना देखील पैशाचा लाभ मिळत आहे. सकाळी 10 वाजताच महिलांना लाडकी बहीण योजनेअंतर्गत नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी अशा तिन्ही हप्त्यांचा लाभ एकत्रित मिळाला. आधार लिंकिंग करून महिलांच्या बँक खात्याची तपासणी देखील सरकारने केली आहे. त्यामुळे बँकांचं विलीनीकरण झालं तर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले. नवीन IFSC कोड देखील अपडेट होत आहे. लाडक्या बहिणींनो तुमच्या लाडकी बहीण योजनेच्या पोर्टलवरती तुमच्या अर्जाची तपासणी पार पडल्यानंतरच एकत्रित पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो तुमच्या बँकेचा IFSC कोड नसेल तर चेक करून घ्या की तुमच्या बँकेमध्ये सरकारने सोडलेले पैसे जमा झाले आहेत का. दर महिन्याला 1500 रुपये मिळतात, पण एकूण 1500 प्लस 1500 प्लस 1500 असे 4500 रुपये सरकारने वितरित केले आहेत. अखेर बहिणींची प्रतीक्षा संपली आणि तो आनंदाचा क्षण आला. तुमच्या बँक खात्यावर पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे आपण जाणून घेणार आहोत की नेमकं कोणत्या महिलांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा झाले आहेत. पण त्याआधी हे जाणून घ्या की जर तुम्हाला 2100 रुपयाचा हप्ता मिळवायचा असेल आणि पुढच्या महिन्यामध्ये तुमच्या बँक खात्यामध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून 2100 रुपये जमा झाल्याचा मेसेज तुम्हाला हवा असेल तर लाडक्या बहिणींनो तुमची EKYC प्रोसेस अपूर्ण राहिली असेल तर सर्वात पहिल्यांदा EKYC प्रोसेस कंप्लीट करून घ्या. तेव्हाच पुढचा मिळणारा हप्ता तुमच्या बँक खात्यामध्ये 2100 रुपयाचा जमा होऊ शकतो. त्याचबरोबर लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होत असताना तुमचं आर्थिक उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा कमी असणं देखील अनिवार्य आहे. यासाठी सरकारने फेर पडताळणी देखील सुरू केली आहे. त्याच महिलांच्या खात्यामध्ये 2100 रुपयाचा हप्ता जमा होऊ शकतो. त्याचबरोबर 2100 रुपयाचा हप्ता महिलांच्या खात्यामध्ये जमा होण्यासाठी सरकारने काही विशिष्ट बँकांची निवड देखील केली आहे. त्याची देखील सविस्तर माहिती आपण घेणार आहोत. जेव्हा महिला व बालविकास मंत्री आदिताई तटकरे परिपत्रक जाहीर करतील तेव्हा आपल्याला याची सविस्तर माहिती मिळणार आहे. परंतु आता सध्याला आलेल्या माहितीनुसार 2100 रुपयाचा हप्ता मिळवण्यासाठी लाडक्या बहिणींनो जर तुमच्याकडे पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर त्यावरती किती सदस्यांची नावं आहेत, तुमच्या घरातील किती लोकांचं नाव हे लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या लोकांमध्ये आहे हे देखील पहा. जर तुमच्या घरातील 2 सदस्य लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असतील तर त्याने EKYC प्रोसेस कंप्लीट केली आहे का हे एकदा चेक करा. त्याचबरोबर तुमचं उत्पन्न किती आहे याची देखील दखल आता सरकार घेणार आहे. समितीमार्फत महिलांची पडताळणी पार पडल्यानंतरच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पुढचा हप्ता 2100 रुपयाचा वितरित केला जाऊ शकतो. चंद्रशेखर बावनकुळे आणि उदय सामंत यांनी थेट संकेत देत असून स्पष्ट केले की लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 2100 रुपयाचा हप्ता हा पुढच्या महिन्यामध्ये वितरित होऊ शकतो. महिलांना आर्थिक मदत मिळणार आहे. दर महिन्याला 1500 रुपये तर मिळतात, परंतु आता हप्ता वाढवून मिळणार असल्यामुळे लाडक्या बहिणींसाठी विशेष बातमी आलेली आहे. त्याचबरोबर आज लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 3ही महिन्याचे पैसे एकत्रित जमा झाल्यामुळे थेट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून महिलांना 4500 रुपयाचा लाभ मिळत आहे. ही बातमी महिलांसाठी दिलासा देणारी ठरली आहे. आर्थिक मदत महिलांना मिळत असून महिलांसाठी विशेष बातमी आलेली आहे. 3 हप्त्याचा लाभ महिलांना एकत्रित मिळत आहे.